नमस्कार. स्वराज आर्टमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण बघूयात पारंपरिक वराडी तसंच खानदेशी पद्धतीचा अतिशय चविष्ट असा मेथीच्या खुड्याची रेसिपी. खूप पौष्टिक हा मेथीचा खुडा होतो. रोजच्या जेवणामध्ये तोंडी लावण्यासाठी तुम्ही हा खुडा बनवून बघा. अप्रतिम अशी रेसिपी आहे. चला तर बघूयात आता याची कृती. मेथीचा खुडा बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे 2 मूठ ही ताजी अशी मेथी. मेथी स्वच्छ निवडून पाण्याने धुवून आणि फॅन खाली थोडी सुकवून घेतली आहे. आता ही मेथी मी चिरून घेते. मेथी चिरून झाली. आता यामध्ये चवीनुसार हिरवी मिरची घालूया. कच्चीच हिरवी मिरची घालायची आहे. त्यानंतर 2 ते 3 लसूण पाकळ्या ह्या देखील कच्च्याच घातल्या आहे. 1 टेबलस्पून भाजलेल्या शेंगदाण्यांची भरड घालणार आहे. चवीनुसार मीठ घालूया. आता आपण हे छान मिक्स करू. प्रत्येकाची हा खुडा बनवण्याची पद्धती वेगवेगळी आहे. कोणी हिरव्या मिरचीच्या ऐवजी लाल तिखट घालतं. कुणाला आवडत असेल तर यामध्ये कच्चा कांदा, कच्चा टोमॅटो देखील घालता येतो. आमच्याकडे अगदी साधा सोपा असा हा खुडा आवडतो. फोडणीसाठी कढईमध्ये साधारण 1 टेबलस्पून तेल गरम करायला ठेवलं. तेल गरम झालं की त्यामध्ये थोडं जिरं मोहरी घालूया. चिमूटभर हिंग घालू. फोडणी तयार झाली. गॅस बंद करूया. ही तयार फोडणी आता या मेथीवर घालू. बऱ्याच ठिकाणी ह्या खुड्यामध्ये कच्चं तेल देखील आवडते. त्याची चव अजून वेगळी येते. तुम्हाला आवडेल तशा पद्धतीने तुम्ही हे करू शकता. हा फोडणीचा खुडा आहे. खूप मस्त लागतो. चवीनुसार लिंबाचा रस घालूया. हिवाळ्याच्या दिवसामध्ये भाजी पोळी बरोबर तोंडी लावण्यासाठी खानदेशात, वराडात, विदर्भात आवर्जून हा मेथीचा खुडा बनवतात. कोणी याला मेथीचा खुडा म्हणतं तर कोणी याला मेथीचा घोळाणा असे म्हणतात. घोळाण्यामध्ये टोमॅटो, कांदा, कांदापात असं देखील घातलेलं असते. प्रत्येकाच्या बनवण्याच्या पद्धती ह्या थोड्याफार पद्धतीने वेगवेगळ्या आहे. पण हा प्रकार अतिशय अफलातून लागतो. शिवाय पौष्टिक देखील आहे. जसजसे जिन्नस बदलतात तसतशी ह्या खुड्याची किंवा घोळाण्याची चव ही थोडीफार वेगवेगळी असते. आज मी माझ्या पद्धतीचा हा खुडा तुम्हाला दाखवला आहे. जेव्हा जेवायचा आहे तेव्हा आयत्या वेळी हा खुडा बनवा. खूप वेळ आधीपासून बनवून ठेवू नका, कारण याला मीठ घातल्यामुळे काही वेळानंतर पाणी सुटतं, मग पचपचित हा होतो. त्यामुळे आयत्या वेळी यामध्ये मीठ, लिंबू घाला आणि असा खुडा तयार करा. ताटाची डावी बाजू समृद्ध करणारा पारंपरिक खानदेशी तसेच वराडी पद्धतीचा अतिशय चविष्ट असा मेथीचा खुडा तयार आहे. हा खुडा तुम्ही रोजच्या जेवणामध्ये तोंडी लावण्यासाठी नक्की करून बघा. हिवाळ्याच्या दिवसामध्ये विविध प्रकारचे लोणचे, हे विविध प्रकारच्या कोशिंबिरी आणि हे जे वेगवेगळ्या प्रकारचे खुडे आहे ह्यांनी जेवणाची रंगत अगदीच वाढते. 4 घास तरी आवर्जूनच जास्त जातात. शिवाय पौष्टिक देखील ह्या रेसिपी आहे. त्यामुळे आवर्जूनच करून बघा. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला जरूर कळवा. आजची रेसिपी आवडल्यास रेसिपीला जास्तीत जास्त लाईक करायला व शेअर करायला विसरू नका. माझ्या चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा. अशीच एक छानशी रेसिपी घेऊन भेटूया स्वराज आर्टच्या पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत चवीने खा आणि निरोगी राहा.